नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अपूर्णांकांचा गुणाकार. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण अपूर्णांकच घेतले. अपूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकांची वजाबाकी अशा प्रकारे आपण घेतले. आजचा आपला टॉपिक आहे पूर्णांक गुणाकार. ठीक आहे. खूप जणांना हे अवघड जातो किंवा समजत नाही, त्यासाठी आपण हे टॉपिक घेतलेला आहे अपूर्णांक गुणाकार. पहा, अतिशय सिंपल आहे अपूर्णांक गुणाकार. तर अपूर्णांकांचा गुणाकार करताना ज्या पद्धतीनं अपूर्णांकांची बेरीज आणि अपूर्णांकांची वजाबाकी करण्यासाठी आपल्याला छेद समान असावा लागत होता, तरच फक्त केवळ आपण बेरीज आणि वजाबाकी करू शकत होतो. परंतु अपूर्णांकांच्या गुणाकारामध्ये किंवा भागाकारामध्ये आपल्याला छेद समान असू द्या किंवा नसू द्या, काहीही फरक पडत नाही. आपण डायरेक्ट गणित सोडवू शकतो. म्हणजे पहा, पहिलं एक्झाम्पल आहे आपलं 4/5 × 3/7. आता काही जण म्हणत असतील तर छेद समान नाही, छेद समान करावा लागतो का? तर गुणाकारामध्ये छेद समान करावा लागत नाही. इथं लिहितो वाटलं तर मी, छेद समान करावा लागत नाही. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात राहील, छेद समान करावा लागत नाही. ठीक आहे. म्हणजे मग कसं सोडवणार? मग डायरेक्ट अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. मग करा. 4 × 3 4 त्रिकोण 12 आणि 5 × 7 5 7 35. संपलं. एवढं सिंपल. काय केलं मी? अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. इथं 12 × 4 12 चौक 48 भागिले 5 × 7 35. काय इथं छेद समान करायची गरज नाही. अंशाचा आणि छेदाचा फक्त छेद समान करायची गरज नाही. चला, 16 × 5 16 × 80 भागिले 12 × 24. त्यानंतर 101 × 3 303 छेद 5 × 10. संपला. म्हणजे बघा, काही सेकंदात आपण उत्तर काढू शकतो. फक्त गुणाकारामध्ये, पूर्णांकाच्या गुणाकारामध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे, अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. जे काय आन्सर येईल ते उत्तर. ठीक आहे. हे गुणाकारामध्ये. नेक्स्ट पॉईंट आपला आहे अपूर्णांकांचा भागाकार. अपूर्णांकांचा भागाकार. पहा, अपूर्णांकांचा भागाकार पण सिंपल आहे, पण लक्षात ठेवा मित्रांनो, अपूर्णांकांचा भागाकार करता येत नाही. अपूर्णांकांचा भागाकार करता येत नाही, त्यासाठी एक प्रोसिजर आहे. पण सोडवायचं कसं मग? तर बघा कसं सोडवणार. हा दिला आहे पहिला अपूर्णांक आणि हा आहे दुसरा अपूर्णांक. नीट लक्ष द्या. हा पहिला अपूर्णांक आहे, हा दुसरा अपूर्णांक आहे. काय करायचं? दिलेला पहिला अपूर्णांक आहे असा लिहून घ्यायचा, 4/5. ठीक आहे. आता ह्या भागाकाराच्या ऐवजी काय करायचं? इथं चिन्ह घ्यायचं गुणाकार. बघा मी काय करतोय, पहिला अपूर्णांक आहे असा घेतला, भागाकार चिन्हाच्या ऐवजी मी गुणाकाराचं चिन्ह घेतलं आहे. आणि इथं गुणाकाराचं चिन्ह घेतल्यामुळं ह्या दिलेल्या संख्येला करायचं उलटं करायचं. म्हणजे 3/7 आहे ना, त्याचं उलटं केलं 7/3. ह्याला म्हणतात गुणाकार व्यस्त. म्हणजे 3/7ची गुणाकार व्यस्त असते 7/3. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, पहिला अपूर्णांक आहे असा लिहायचा, भागाकार चिन्हाच्या ऐवजी गुणाकार चिन्ह, आणि दिलेली संख्या का दिलेला अपूर्णांक उलटा करायचा. म्हणजे 3/7चं काय झालं? 7/3. आता तुम्ही जर वरचं गणित आणि खालचं हे गणित जर पाहिलं, बघा हे गणित आणि हे गणित जर तुम्ही पाहिलं तर आता सेम दिसते का तुम्हाला? अपूर्णांकांचा गुणाकार आणि अपूर्णांकांचा. मग त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं अपूर्णांकांचा गुणाकार केला होता, अंशाचा गुणाकार नाही छेदाचा, त्या पद्धतीनं. मग इथं काय होणार? अंशाचा गुणाकार 4 × 7 28 भागिले 5 × 3 15. संपलं उत्तर. हे झालं तुमचं फायनल आन्सर भागाकार. इथं सोडूया त्या पद्धतीनं. इथं काय करणार? पहिला कोण आहे? 12/5 आहे असा लिहिला, भागाकाराच्या ऐवजी गुणाकार, 4/7च्या ऐवजी 7/4. याचा सोडवा. 12 × 7 12 7 84 भागिले 5 चौक 20. नेक्स्ट बघूया. तिथं काय बघा आता, 14/15 भागिले 28/30. आता बघा, पहिला अपूर्णांक आहे असा लिहिला, भागाकाराच्या ऐवजी गुणाकार, आणि आता ह्याचं उलटं काय होणार? 28/30चं 30/28. आणि जर ह्याचा गुणाकार केला तर 14 × 30चा गुणाकार येतो 420 छेद 15 × 28चा गुणाकार केला तर त्यांचा गुणाकार येतो
एक त्याचा मग गुणाकार 420च येतो वाटतं. 15 × 120 चला आले 12. 15 × 30, 30 आणि 12 42 सेमच आला. ठीक आहे. त्यानंतर लास्ट पहिला अपूर्णांक आहे असं लिहायचा. 17/18 भागाकाराच्या ऐवजी गुणाकार. दिलेल्या संख्येचा उलट करा. 2/3चं काय होणार 3/2 आणि अंशाचा गुणाकार 17 × 3 17 × 3 17 त्रिक 51 छेद 18 × 36. संपलं. म्हणजे एवढ्या सिम्पल वेने आपण काय करू शकतो अपूर्णांकांचा भागाकारही करू शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं दिलेला पहिला अपूर्णांक आहे असा लिहायचा. भागाकार चिन्हाच्या ऐवजी गुणाकार चिन्ह द्यायचं आणि दिलेल्या अपूर्णांकांचा गुणाकार व्यस्त घ्या. जर लक्षात राहिलं नाही गुणाकार व्यस्त म्हणजे काय करायचं तर असं लक्षात ठेवा दिलेल्या संख्येला अपूर्णांकाला उलटं लिहायचं. उलटं म्हणजे कसं 2/3चं उलटं 3/2 आणि नेहमीप्रमाणे अपूर्णांक अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर असेच तुम्हाला अजून असेच म्हणजे बेसिक गणिताचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे जे नवीन व्हिडिओ मी टाकेन ते तुम्हाला समजत जातील. थँक्यू.